गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन संघटनेचा भव्य मेळावा येत्या 22 मार्च रोजी सांगलीतील मारुती चौक येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात प्रखर हिंदुत्ववादी नेते माजी खासदार सुनील देवधर हे बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार, हिंदूंनो जागे व्हा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मेळाव्यात संघटनेच्या महिला आणि युवा आघाडीची स्थापना देखील करण्यात येणार आहे। सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे आणि धुळे येथून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं यंदाच्या वर्षी गुढीपाडवा मेळावा रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मारुती चौकामध्ये घेण्यात येणार आहे। तरी या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनीलजी देवधर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांना विषय दिलेला आहे बांगलादेश व पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार। तरी सांगली जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, धुळेहून, नाशिकहून हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि हिंदू धर्मरक्षक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की त्या मेळाव्यामध्ये हिंदू एकता आंदोलनाची महिला आघाडी आणि हिंदू एकता आंदोलनाची युवा आघाडी घोषित करण्यात येणार आहे। तरी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येनं ह्या मेळाव्याला उपस्थित राहून हा हिंदू एकताचा गुढीपाडवा मेळावा यशस्वी करावा असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी करतो। त्याच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली। या बैठकीमध्ये हा मेळावा मोठ्या थाटामाटात, उत्साहानं आणि ताकदीनं यशस्वी करण्याचा निर्धार हिंदू एकताच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे।